नोकरी गेली, सासरच्यांकडून होणारा छळ या सगळ्याचा बदला घेण्यासाठी संघमित्राने त्यांना दररोज थोडं थोडं मारलं. अन्न पाण्यातून तिनं त्यांना दररोज विष दिलं. सासरच्यांना संपवण्यासाठी सुनेने विष कसं मिळवलं आणि ठरवलेला प्लॅन अवघ्या 20 दिवसात अंमलात कसा आणला, हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी. नमस्कार, मी हर्षदा परब. गडचिरोलीत कुंभारे कुटुंबात लग्न करून आलेल्या संघमित्राने कुटुंबियांच्या मनाविरोधात लग्न केलं. ज्या पोस्ट ऑफिसमध्ये ती काम करायची तिच्या सहकार्याबरोबर रोशनबरोबर तिने लग्न केलं. लग्नानंतर रोशन कामावर रुजू झाला. त्याला प्रमोशनही मिळालं. मात्र संघमित्रा कामावर गेली नाही म्हणून तिला कामावर परत घेतलं नव्हतं. तसंच तिला प्रमोशनही मिळालं नाही. संघमित्रासाठी हा पहिला धक्का होता. इतकं होऊनही रोशनकडून होणारी मारहाण आणि कुटुंबियांकडून होणारा जाच याने ती खचली होती. लग्नाला विरोध करणाऱ्या वडिलांना पॅरालिसिस झाला. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. संघमित्रा या सगळ्याला कंटाळली होती. तिने ऑगस्ट महिन्यात आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. हाताच्या नसा कापून तिने केलेल्या या प्रयत्नातही तिला अपयश आलं होतं. खचलेल्या संघमित्राला आता सगळ्या त्रासाचं मूळ म्हणजे कुंभारे कुटुंबियांना संपवायचं होतं. तिच्या नवऱ्याच्या मामीचा रोजा रामटेकेचाही सासरच्यांवर, विशेषतः नवऱ्याच्या बहिणींवर राग होता, कारण त्यांना प्रॉपर्टी हवी होती. मग रोजा आणि संघमित्रा या दोघींनी घरच्यांना मारण्याचा प्लॅन रचला. पण त्यांचा पहिला प्लॅन अगदी थोडक्यात फसला. विष घालून मारण्याचं रोजा आणि संघमित्रानं ठरवलं होतं. त्यांचा प्लॅनही झाला होता. त्यांनी आता तयारी सुरू केली होती. ती पहिलं विष त्यांनी ऑनलाईन मागवलं. एका माध्यमानं दिलेल्या माहितीनुसार ते धोत्र्याचं विष होतं. पाण्यात घातल्यावर पाणी हिरवं झालं हे लक्षात आल्यावर त्यांनी प्लॅन पुढे ढकलला आणि ते विष सुद्धा कॅन्सल केलं. मग पुन्हा गुगल सर्च करून रोजा आणि संघमित्राने तेलंगणातून एक विष आणण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय झाला आणि रोशनची मामी रोजा रामटेके हिने तेलंगणात जाऊन थॅलियम हे विष विकत आणलं. त्यानंतर रोजा आणि संघमित्राने त्या विषाचीही परीक्षा घेतली. ते विष पाण्यात घालून पाहिलं तेव्हा पाण्याचा रंग बदलला नाही किंवा पाण्याला वास आला नाही. तेव्हा मग रोजा आणि संघमित्राने थॅलियम हे विष वापरून प्लॅन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 20 दिवस त्या हा खेळ खेळत होत्या. कधी जेवणातून तर कधी पाण्यातून त्यांनी हे विष त्या दोघींना ज्यांना ज्यांना मारायचं होतं त्यांना पद्धतशीर कट रचून दिलं. पोलिसांच्या मते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर त्यांनी हा खेळ सुरू केला आणि 15 ऑक्टोबरपर्यंत त्या विष देत राहिल्या. संशय येऊ नये म्हणून दोघींनीही हळूहळू भिनणारं विष देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळेच त्या 5 जणांना ठार करू शकल्या होत्या असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय. 8 ऑक्टोबरला जेव्हा रोशनच्या बहिणीचा कोमलचा मृत्यू झाला तेव्हा पोलिसांना संशय आला. त्याच्या आधी संघमित्राचे सासरे शंकर यांचा 26 सप्टेंबरला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरला संघमित्राच्या सासूचा विजयाचा मृत्यू झाला होता. पण पोलिसांना संशय आला तो संघमित्राच्या नवऱ्याच्या बहिणीचा कोमलचा मृत्यू झाला तेव्हा. कोमलचा 8 ऑक्टोबरला मृत्यू झाला. त्यानंतर लगेच 11 ऑक्टोबरला पोलीस कुंभारे कुटुंबियांच्या घरी गेले होते. तेव्हा रोजा रामटेकेच्या पतीने त्याचे केस कापले होते. आपल्यालाही असा विषाचा त्रास झाल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. तपास अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार संघमित्रा दररोज छोट्या छोट्या गोष्टींची अपडेट्स डॉक्टरांकडनं घेत होती. म्हणूनही पोलिसांचा तिच्यावर संशय होता. महत्त्वाचं म्हणजे जेवढ्यांना त्रास होत होता त्यांच्यामध्ये केस गळणं हे देखील एक लक्षण होतं. तेव्हा संघमित्राने डॉक्टरकडनं घेतलेली ही माहिती रोजाला दिली आणि रोजाने तिच्या नवऱ्याला केस कापायला सांगितलं. कुंभारे कुटुंबियांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला, पण संघमित्राला मात्र कोणताही त्रास होत नव्हता. यावरूनही पोलिसांचा तिच्यावर संशय होता. पोलिसांनी संघमित्रा आणि रोजाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्या दोघी ज्या स्टेटमेंट द्यायच्या त्या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केला की मात्र या दोघीही आपला जबाब बदलायच्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला रोजाने तेलंगणामध्ये जाऊन विष आणलं असं त्या दोघींनी आधी कबूल केलं होतं. मात्र आता ते संघमित्राने आणलं असं सांगता आहेत. संघमित्रा आणि रोजाच्या सततच्या स्टेटमेंट बदलण्यामुळे पोलिसांनाही तपासात अजूनही अडथळे येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार संघमित्राला फक्त तिच्या नवऱ्याला रोशनला, सासरा शंकरला आणि सासू विजयाला मारायचं होतं, कारण ते तिचा छळ करत होते. पण रोजाकडे प्रॉपर्टीसाठी इतरांना मारण्यासाठीचा हेतू होता. नवऱ्याच्या बहिणींना आणि त्याच्या कुटुंबियांना संपवायचं होतं, कारण तिला वारशाने आलेल्या 4 एकर जमिनीचा मालक तिचा नवराच असावा असं वाटत होतं आणि तिच्या नवऱ्याच्या बहिणी त्या 4 एकर जमिनीतला हिस्सा मागत होत्या. त्यामुळे कुंभारे कुटुंबियांव्यतिरिक्त आणखीन 4 जणांवर हा विषप्रयोग करण्यात आला. संघमित्राच्या सासू सासऱ्यांना रुग्णालयात नेत असताना गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला तहान लागली. तेव्हा मग संघमित्रानं त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. जडीबुटी घातलेलं पाणी आहे, पिऊन घे असं सांगत त्याला ते पाणी तिनं ऑफर केलं होतं. असा ड्रायव्हरवरही विषप्रयोग झाला.
त्याच्यावरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पोलीस संघमित्र आणि रोजाकडून या सगळ्या संदर्भात त्यांनी कट कसा इम्प्लिमेंट केला, त्यांच्याबरोबर आणखी कोण जोडीला होतं, त्यांनी विष कसं मिळवलं, या सगळ्याबद्दलची माहिती मिळवतायत. रोजा आणि संघमित्रानं वापरलेल्या विषासंबंधी काही लोकांना पोलीस ताब्यात घेणार आहेत. रोजाच्या पतीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तब्बल 20 दिवस संघमित्र आणि रोजाने अन्न आणि पाण्यातून पीडितांना विष दिलं आणि दररोज त्यांना थोडं थोडं मारलं. असं शांत डोक्याने घडवलं गडचिरोली हत्याकांड. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. तसंच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.